स्वागत पाटील, सागर पाटील आणि त्यांच्या टीमचं मी कौतुक करेन. मॅचला आपण सुरुवात करूया. टायमर सुद्धा सेट केलं जाईल. आताची जर वेळ आपण बघितली तर घड्याळाचा काटा पुढे जात असतानाच 10 वाजून 2 मिनिटं झालेत. 10 वाजून 3 मिनिटांनी हा पहिला चेंडू पडेल. 10 वाजून 2 मिनिटं झाले. 10 वाजून 3 मिनिटांनी हा पहिला चेंडू पडेल आणि टायमर सुद्धा आम्ही सेट करणार आहोत. 15 मिनिटं असतील 3 षटकांकरता. ते 3 षटकं तुमचे 15 मिनिटांमध्येच टाकून झाली पाहिजेत. अनेक मान्यवर मंडळी एनसीसी नारायणगीच्या सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजाचे पाटील यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. शंकरचे पाटील हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. प्रत्येक वर्षी त्यांचा सपोर्ट्स असतोय. लगातार 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट करता एपी टेलर्स अँड एपी स्पोर्ट्सचे मालक आदरणीय अनिल पाटील साहेबांकडून जर्सी ठेवण्यात आलेत. आकर्षक जर्सी त्यांच्याकडून खेळाडूला मिळतील. आतापर्यंत 4 ते 5 खेळाडूने ते जर्सी मिळवलेत. 3, 2, 1 गेम ऑन. पहिलाच बॉल पडतो 19 फेब्रुवारी आणि चंदनसर गटातील हा मॅच. ओ स्कोर ऑफ द विकेट. चांगला सुपर कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळावलं. एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडण्याआधी तिथे चेंडू सीमा रेषेला करतोय स्पर्श आणि ह्याच बरोबर चौकारण्याची वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. पहिल्या चेंडूवर मिळतील धावा 4 चौकार. आणि फ्लॅग्स छत्रपती शिवाजी राजा माझा चौकाराच्या मदतीनं आता अकाउंट ओपन केलंय. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. अचंबित करणारा चेंडू टाकला गेलाय. अचानकपणे ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू निघतोय. थोडासा उसळी घेतोय. टॉस होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर आहे ती 4 धाबा. पुढचा बॉल जयचा. लेफ्ट आमने चांगला मारा करताय. चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ते करत नाही कोणती चूक आणि या पहिल्या विकेटने भागवली गोलंदाज जयने संघाचे भूक. विकेट डाऊन. पहिला धक्का गॉन. माणसाशी कसं वागावं असे राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. जसा उल्लेख केला प्रमोदजी शेडगे सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यानुसारच त्यांच्या प्रत्येक अक्षरामध्ये काही ना काही अर्थ दडलेला आपल्याला दिसून येतोय. अनेक जण ज्याची चर्चा करतायत, अनेकांच्या हृदयाचे ताईत बनलेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जयंती आहे. आता वळी आपण मॅचकडे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. नवीन बॅटर आलंय कस्तूप. पुढे येऊन खेळलं जातं. स्ट्रेट फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येण्याआधी 2 धाबा सहजतेने पूर्ण केले जात आहेत. अक्षय मातले बाद झाल्यानंतर आता कस्तूप याने जबाबदारी स्वीकारली. 2 धाब्याच्या साह्याने धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धाबा धावफळकावर लागल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण मॅच मध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमच्या फुलटॉस बॉल. ताकदवर फटका आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला आणखीन एक विकेट मिळाली. गॉन.
समाप्ती आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा. 5 चेंडू टाकून चालत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर ह्या षटकाकरता घेतलेला वेळ आहे 4.5 मिनिटांचा आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. आता नवीन बॅटर गेलेत रोहिदास पाटील यांच्यावर जबाबदारी असेल. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तुम्ही बघतायत जय. थोडंसं फ्लाईट जास्त होती, पिच बॉल होता, चेंडूला हलक्या हाताने खेळून काढला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 7. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये बघूया कशा पद्धतीने खेळ होतोय. ऐकूया एखादं सुमधुर गीत. पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आणि अर्थातच आजच्या दिवसामध्ये हीच गीतं आपल्याला जास्त वाचताना दिसून येतील. कोसमाई चषक 2026 मध्ये पहिले षटक संपल्यानंतर 2 गडी बाद 7. नवीन गोलंदाज आलाय निशांतचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू होता, त्यामुळेच वाईड घोषित केलंय. वाईट बॉलचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे सर या पहिल्या मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला तिसरे पंच म्हणून आज अजयचे म्हात्रे सरांना आपण बघतोय या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, सुरक्षित फटका खेळलाय कारण थोडासा धोका जाणवला होता यावेळेला बॅटर रोहिदासला. त्यामुळेच ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला वळवलं. 2 धावा प्राप्त केल्यात. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत होतोय बदल आणि धावा झालेल्या आहेत त्या 2 गडी बाद 10. सत्यनारायण कोपरी बी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 10. निशांत हा गोलंदाजी मार्गावर आलाय. अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर तुम्हाला बघायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. रायझिंग डिलिव्हरी मिडल स्टंप वरून हा चेंडू पुढे गेलाय. थोडंसं बघितलं तर एक चांगला बॉल टॉस होतोय अचानकपणे. बॅटिंग क्रीजच्या जवळून हा चेंडू उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावसंख्या धावफलकावर 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर आहे ती 10 धाबा. मॅच आपण बघतायत 2 चेंडू टाकून चालत. आणि अशातच ज्या व्यक्तीची आपण आतुरतेने वाट बघत असतोय, ज्याची बघतोय वाट त्यांनीच सजवलाय हा थाट. असेच सर्वांचेच लाडके नेतृत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व आणि चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचं आगमन होतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. कोसमाई चषक 2026 मध्ये आपलं या सकाळच्या सत्रामध्ये आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. कारण कोसमाई चषक म्हटलं तर आपलीच देण आहे. आपणच भरपूर मेहनत घेतलोय आणि आपण जमा केलेले तारे सितारे जी काही अनमोल रत्न आहेत त्यांचा सपोर्ट, त्यांचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभलंय आणि या सर्वांनाच एकत्रित घेऊन आपण पुढे चांगली वाटचाल करतायत. एक आदर्श लोकांसमोर आपण ठेवलाय. मॅचकडे वळूया. सुचितचा फटका खेळायचा होता. उजव्या हाताच्या बॅटरला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. याचबरोबर 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 2 गडी बाद 11 धाबा. एक धाबे करता त्रस्त केलं जातं बॅटिंग करणाऱ्या टीमला, म्हणजे सतावलंय. आतापर्यंत दोन्ही बॅटर विचार करतायत, चर्चा एकमेकांसोबत राहून चर्चा करतायत आता कशा धाबा यायला पाहिजे. 4 षटकांचा मॅच होतोय. स्लोवर बान चेंडू हवेत आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि
हेमेंद्र आता झेल टिपतायत. मिड ऑफ मध्ये त्यांनी टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्री सत्यनारायण कोपरी बी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 11. 11 for 3. थँक्यू. आजचा दिवस म्हणजेच 19 फेब्रुवारीचा आणि कोसमाई चषकामध्ये आजच्या दिवसात शहरी गटातील आपल्याला संघ बघायला मिळतील. पहिला मॅच असेल मितांश ट्रेडर्स टेंबिवली विरुद्ध नित्यसाई गणेशपुरी. दोन्ही टीम जर आले असतील तर आयोजकांचे संपर्क साधा. फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, जर्सी कलेक्ट करा आणि टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. मितांश ट्रेडर्स टेंबिवली विरुद्ध नित्यसाई गणेशपुरी असा हा पहिला मॅच असेल आज शहरी गटातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता आलाय. अमर नावाचा खेळाडू आलाय. रोहिदास त्या ठिकाणी आहेत परंतु ते खेळताना दिसत नाही. बिनधास, त्यांना बिनधास खेळावं लागेल. स्ट्राईक इन कडे आहेत रोहिदास. धावसंख्या धावफलकावर 11. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्गावर गोलंदाज धीरज. ओहो, फुलपिच बॉल. बघितलं तर इथे विकेट जाण्याची शक्यता आहे रोहिदासची आणि रोहिदास यांनी म्हटलं की मला परत जावं लागेल कारण तो लय मध्ये दिसत नव्हता. 4था धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीमला. 4 गडी बाद धावसंख्या 11. धीरज गोलंदाजी मार्गावर आणि आता नवीन बॅटर गेलाय दुर्वेश. क्रमांक कोणताही असो दुर्वेशला चांगली फटकेबाजी करावी लागेल. सर्वात सुरक्षित जागा म्हणजेच गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध खेळताना दिसला बॅटर. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद 12. 4 गडी बाद 12 धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. आता मात्र फुल पिच बॉल होता. ऑन ड्राईव्ह केला. मनगटाच्या मदतीने चेंडूला वावलं. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. एकाच धाब्यावर संतुष्ट होत आहेत. धावसंख्या 1ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 13 धाबा 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर. गौरव पाटील आमचे डिजिटल स्कोर अपडेटर. ऑफ स्टंपर शफल झालाय. ताकदीचा वापर केला परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्यांच्या हातामध्ये झेल विसावलाय. परत जावं लागतं या बॅटरला. विकेटचं पतन. 5वा धक्का. 5 गडी बाद धावसंख्या 13. थँक्यू. महत्वपूर्ण मॅच मध्ये घसरगुंडी होताना दिसतंय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमची. कारण 5 गडी बाद धावसंख्या 13. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल धीरजचा आणि नवीन बॅटर आलाय आतिश. जबाबदारीचा ओझा अजून उचललं नाही. गुडलेन्स पाठवर चेंडू पडलाय. थोडासा खाली राहतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतो. धावसंख्या धावफळकावर आपण बघितली 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाबा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 13 धाबा. गुंगवाडा टीम या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय.
आलेल्या सर्व संघांचं आम्ही स्वागत करतोय. आजचा दिवस म्हणजे शहरी गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावर. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 5 गडी बाद 13 लागली. शेवटच्या 6 बॉलमध्ये 20 धाबा जरी आल्या तर एक मजबूती निर्माण होऊ शकते पहिल्या इनिंगमध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमची. परंतु आता तळातील फलंदाज आहे. खरं तर क्रिकेटमध्ये कधीच कोणाला कमी लेखून चालत नाही. क्रमांक कोणताही असो, आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचं सोनं प्रत्येक बॅटरनी करायला पाहिजे. जसं 5 रुपयाचा पेन सुद्धा फार महत्त्व राखतोय, कारण 5 रुपयाचा पेन 5 कोटीच्या चेकवर सही करायला त्याचा सुद्धा उपयोग होतोय. तसंच आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवत नाही ना ते खेळाडू कधी कधी चांगली आश्चर्य करणारी कामगिरी करत असतात. टॉप एच लागलाय, हुक केलं जाते चेंडूला. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करण्याआधी बॅटर पूर्ण करतायत 2 धाबा. तिसऱ्या धाब्याची नोंद होईल काय? या 3 धाबा होतात पूर्ण. सुरक्षित अडवलं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आणि या 3 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. स्कोअर मूव्स ऑन 16. हेमेंद्र विजय मामा घरत चषकामध्ये एक वेळ मॅन ऑफ द सिरीज म्हणून ग्रामीण गटातून त्यांना आम्ही पाहिलं होतं आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा सातत्याने देत असतो आपला टीम करता. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन अपील करतायत, परंतु उत्साह कमी दिसला या अपील मध्ये. 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद 16 धाबा सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमच्या. स्कोर इज 16 for 5. अच्छा, शेड्यूलच्या जे संघ आहेत त्यांनी त्वरितच टॉस साठी सुद्धा या आले असेल तर फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. ओहो, पिच बॉल, चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल आणि याच बरोबर विकेट मिळाली. धावबाच्या स्वरूपात परतावं लागतं. बॅटर आतिशला बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद, धावसंख्या 16. नित्यसाई गणेशपुरी आणि मितांश ट्रेडर्स टेंभिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आला असेल तर आयोजकांचे संपर्क साधा. आपल्या जर्सी कलेक्ट करा आणि टॉस बॉक्समध्ये आपण रेडी राहा. गुंगवाडा टीम इथे दाखल झालेत. श्रीराम कसराळी विरुद्ध ते लढणार आहेत. हाफ ट्रॅकर, ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर चेंडू आहे, त्यामुळेच आशुतोष व्यवहारे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 6 गडी बाद 17. कोपरी संघाला संकटामध्ये पूर्णतः टाकलंय, बांधून ठेवलंय. मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमला. दबाव, दडपण सर्व काही जाणवलंय या पहिल्या इनिंग मध्ये. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलंय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावताय. थ्रो येण्याआधी दुसरी धाव सुद्धा सहजतेने होते पूर्ण. धाव गती वाढवण्याचा होतो प्रयास. 2 धाब्यांशी धाबा लागले जात आहेत. आता यावेळेला 19. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. अगदी वेळेवर पहिले 3 षटकं संपवली होती आणि त्याच्यानंतर आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका येईल काय? आतापर्यंत एकच मोठा फटका पाहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलाय. चेंडू हवेत आहे. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येण्याआधी बॅटर दुसरे धाबे करता उत्सुक होतोय. थ्रो करण्याआधी दुसरी धाव होईल काय? आणि ह्याच बरोबर 2 धाबा पळून पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा होतोय प्रयास. ओहो, ओव्हर थ्रो झालाय. पाहता पाहता या 3 धाबा पळून पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळालं. 3 धाबा, या 3 धाब्यांची नोंद होते. 3 धाब्यांच्या साह्यानं धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि धाबा लागल्या जातात ते 22 धाबा. 5 बॉलची समाप्ती 22 धाबा हे तुम्ही बघू शकतायत. येस, पोचलेत बॅटर आणि त्याच्यानंतर यष्टांवर तो चेंडू आदळलाय. परंतु हेमेंद्र हे आरामात गेले चेंडू उचलण्याकरता. तो फायदा उचलला आणि ही तिसरी धाव पळून पूर्ण केली या दोन्ही बॅटरने. बंटी आणि दुर्वेश. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्याच्यानंतर एकही चौकार आला नाही. म्हणजे सुरुवात दमदार, परंतु शेवट व्यवस्थित करता आला नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. हाफ ट्रॅकर
ताकद नव्हती तेवढी जेल होण्याची शक्यता आणि तो जेल टिपलाय कावकोनर क्षेत्रामध्ये. परत जावं लागतं उजव्या हाताच्या बॅटरला बंटी म्हणजेच प्रथमेश ओघेला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत. 7 गडी बाद 22 आणि 23 धावसंख्येचे टार्गेट असेल. 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. 4 षटकांमध्ये 23 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती आखली जाते कोपरी संघाद्वारे, याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमच्या साथी समालोचक मित्र हेमंत पाटील सरांना. आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा एका छोट्याशा ब्रेक नंतर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कोस्पाई एंटरप्राइजेस प्रस्तुत माननीय श्री प्रभाकर पांडुरंग पाटील शेट यांच्या सौजन्याने आपण बघतोय कोस्पाई चषक 2026 हे आयोजन. आणि आज आपण बघतोय जो एक सामना बाकी राहिला होता चंदनसर गटामधून, तो सामना खेळताना आपण बघतोय ज्यामध्ये 2 टीम आमने सामने लढताना दिसतात. एका बाजूने नारंगी टीम, दुसऱ्या बाजूने सत्यनारायण कोपरी ही टीम खेळताना आपल्याला दिसते. तर सुरुवातीला बॅटिंग केली या ठिकाणी श्री सत्यनारायण कोपरी टीमने आणि खूपच कमी धावा पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितल्या तर 22 धावा आणि 23 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे नारंगी टीमला. NCC नारंगी टीम ही सुद्धा एक मजबूत टीम म्हटली जाते. दोन्ही टीम चांगल्या आहेत, मात्र पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं आपण तर नक्कीच वर्चस्व गाजवलं ती फिल्डिंग करत असताना नारंगी टीमने आपल्या या मॅचवर. चला लगेच बॅटर पाठवून द्या, वेळेबद्दल प्लीज सहकार्य करायचं कारण रेग्युलर मॅचला सुद्धा सुरुवात होणार आहे. तर पहिला सामना रेग्युलर मॅचमधून आपण बघणार आहोत टेंभुली वर्सेस नित्यसाई गणेशपुरी. या 2 टीममध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन जर तुम्ही आला असाल तर लगेचच तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे. पहिला टॉस या ठिकाणी केला जाईल. 2 अंपायर्स या ठिकाणी सज्ज होतात अंपायरिंगसाठी. आणि खरोखरच या स्पर्धेमध्ये बघितलं तर सर्व पंच जे आहेत त्या पंचांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि हे जे आयोजन आपण बघितलं तर नक्कीच कोस्माई चषकचं नाव सांगितलं तर आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये नक्कीच चांगलं आयोजन असं म्हटलं जाते. कोस्माई चषकाचं भरपूर नाव आहे. आणि आजचा दिवस जर आपण बघितला तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये शहरी एक गाव एक गटामधून संघ आपल्याला खेळताना दिसतील, ज्यामधून पहिला सामना आपण पाहणार आहोत तो मितांश ट्रेडर्स टेंबवली वर्सेस नित्यसाई गणेशपुरी. दुसरा सामना श्रीराम कसराळी वर्सेस गुंगवाडा हा पाहायला मिळेल. त्याच्यानंतर गोरसई बी वर्सेस MS झाई. त्यानंतर क्रियांश 11 खारबा वर्सेस जितू पागर नवगर. तर असे हे संघ जवळजवळ 8 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला ॲक्शनमध्ये दिसतील. तर नक्कीच आज भरपूर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आणि यूट्यूबवर सुद्धा ज्या आपण बघतो विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून हे कव्हरेज केलं जात आहे त्या यूट्यूबवर सुद्धा चांगलं प्रेक्षक वर्ग जुळला जाईल या स्पर्धेमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण बघतो आपल्या मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेचे प्रणेते आपल्याला पाहायला मिळतात. माननीय श्री प्रभाकर शेट पाटील उपस्थित आहेत आणि सर्वांचं हार्दिक स्वागत करूया आपण. आणि मॅचला होईल सुरुवात. 23चं टार्गेट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण बघतोय अलंकार आहे आणि धीरज आणि मनीष ही जोडी
एक महत्वाची जोडी म्हटली जाते. धीरजचा पण विचार केला तर एक चांगला फलंदाज आहे. पहिलाच बॉल अगदी कॉपी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्ह केलेले आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल त्या ठिकाणी जातो. 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येतोय विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रन्सने आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय धीरज. महत्वाचे खेळाडू म्हटले जातात धीरज, मनीष, त्यानंतर सँडी सारखे चांगले फलंदाज एनसीसी नारंगी टीम मध्ये आहेत आणि एनसीसी नारंगी टीम जर आपण बघितलं तर एक चांगली टीम म्हटली जाते. त्यांचं एक चांगलं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर चांगली प्रॅक्टिस होत असते त्यांची. तर नक्कीच सराव अतिशय महत्वाचा असतोय. पुढील बॉल हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय बॉलला, फटका तर चांगला आहे. बॉल जाईल डीप बॅक ऑफ द स्कोअर लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जाऊन पोहोचतोय स्कोअर बोर्डवर 6 रन्स. चांगली सुरुवात म्हणू शकतोय. अगोदरच बघितलं टोटल कमी आहे मात्र बॅटिंग करत असताना नक्कीच डॉमिनेट केलेलं आहे या ठिकाणी या नारगे टीमने श्री सत्यनारायण कोपरी टीमला या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. हो यावेळेस फुल लेनचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग होते. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोअर बोर्डवर 7 रन्स. यावेळेस स्ट्राईक मिळते ती फलंदाज मनीषकडे. डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. हे 3 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. हो पुन्हा एकदा चांगला फटका इम्प्रोव्हायझिंग शॉट केलाय आणि या ठिकाणी काय पंचांचा इशारा आहे. शॉट नसेल कारण विकेटच्या अगदी मागे जाऊन हा फटका खेळला होता. त्यामुळे तुम्ही जर विकेटच्या मागे जाऊन हा फटका खेळता तर नक्कीच हा डॉट बॉल असेल. हे बघितलं आपण विकेटच्या अगदी मागे जाऊन हा फटका खेळला होता फलंदाजाने. त्यामुळे या फटक्यावर कुठल्या प्रकारच्या धावा मिळणार नाहीयेत. डॉट बॉल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल. अलंकार ऑफ द विकेट. यावेळेस टॅप केले बॉलला. थोडासा कटचा फटका आहे. डीपिच पॉइंटच्या दिशेने 2 फिल्डर धावतात. बॉल मध्ये नक्की अडवू शकत नाहीये. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बॉल बॅकफुटला गेला. स्क्वेअर कुटचा हा फटका आणि बॉल सरळ पाडून दिला डीपिश पॉइंट बाउंडच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. ऑन साइडला खेळायचं होतं. अपेक्षापेक्षा बॉल थोडासा खाली राहिला. पाहायला बॉल लागतोय. लेग बाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त डाऊन मिळते आणि 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 12 रन्स 12 विदाउट लॉस. ही दमदार सुरुवात म्हणू शकतो आपण 23चा टार्गेट चेस करत असताना एनसीसी नारंगी टीमची. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12वर कुठलाही विकेट नाही. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय बॉलर येतोय अमर येतोय. स्ट्राईक एंडला मनीष असेल. अमर पहिला बॉल घेऊन जाईल मनीषसाठी. हो खाली राहिला बॉल. पुन्हा आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवला होता आणि हे यावेळेस विकेट किपर चुकतोय. रन घेतला जाईल आणि एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. मात्र पंचांचा इशारा या ठिकाणी बाईचा येतोय. तर हे एक्स्ट्राच्या रुपयाने 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 13 रन्स 13 विदाउट लॉस. सुरुवात दमदार आहे. मोठं टार्गेट नाहीये. आता फक्त 10 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी.
यावेळेस थोडंसं ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. हो हो, रनआउटची संधी आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. डिरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. काही आवश्यकता नव्हती या ठिकाणी धाव घेण्याची आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे विकेट जाते. मनीषाची पहिला गडी बाद होतोय. एनसीसी नारंगी टीमचा मनीष इज आउट. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान. कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाई वारी क्रिकेटचा मैदान. क्रिकेटचा मैदान सजलाई क्रिकेटचा मैदान. आहे लाखात एक कोसमाई चषक भरपूर लाभ होता या ठिकाणी. आपण बघितलं मनीष धाव घेण्याचा प्रयत्न. धाव होऊ शकली असती मात्र रुची दाखवली नव्हती धाव घेण्याची. आपण बघितलं धीरजने आणि या ठिकाणी विकेट जाते मनीषची आणि मनीषच्या जागेवर क्रमांक 3 वर जतीन बॅटिंग करण्यासाठी जाताना आपल्याला दिसतोय. भरपूर उशीर लावला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज उतरण्यासाठी. लक्षात घ्या वेळ कमी आहे कारण आज भरपूर आणखीन सामने खेळवायचे बाकी आहेत. त्यामुळे वेळेबद्दल सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. जतीन जातो नवीन फलंदाज. एक विकेट ती सुद्धा रनआउटच्या रूपाने मिळते आणि कुठेतरी विकेट मिळवल्या तर नक्कीच मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल. कारण आता जर आपण बघितलं तर मॅचवर अगदी पकड मजबूत आहे ती एनसीसी नारंगी टीमची. मितांश ट्रेडर्स टेंबिवली वर्सेस नित्यसाई गणेशपुरी दोन्ही टीम कॅप्टन. चला लगेच या टॉस करण्यासाठी. गणेशपुरी टीम कॅप्टन या ठिकाणी आलेली आहे. टेंबिवली टीम कॅप्टन या लगेच. ओ ऑन दी राईट. चांगला फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. चांगली फिल्डिंग. एक रन कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकेटला थ्रो आणि विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज जतीन डायमंड डकवर आउट होतो. हा दुसरा फलंदाज धावची चुरपीने बाद होतोय एनसीसी नारंगी टीमचा. प्रवीणजी भोईर उद्योजक आहेत ज्यांचं आगमन या मुख्य मंचावर झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. सर्व मान्यवर खेळाडू आणि मी प्रेक्षकांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी सँडी जातोय. असं वाटलं नव्हतं सँडीला बॅटिंग करण्यासाठी यावं लागेल मात्र दोन फलंदाज लवकरात लवकर बाद झालेले दिसले. लगातार 2 बॉलवर 2 रनआउटच्या रूपाने विकेट आलेले आहेत. एक धाव तर आली होती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी रनआउटच्या रूपाने विकेट. याच्या अगोदर सुद्धा एक विकेट रनआउटच्या रूपाने. आवश्यकता नव्हती या ठिकाणी घाई करण्याची आणि ते घाई करण्याचा प्रयत्न केला आणि विकेट गेली. ओ क्लिंग बॉल. जबरदस्त डिलिव्हरी. खाली राहिला हा बॉल. त्रिफला उद्ध्वस्त होतोय धीरजचा आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय एनसीसी नारंगी टीमचा. बघितलं थोडासा बॅकफुटला गेला होता फलंदाज. क्रॉस पेट एक शॉट करण्याचा प्रयत्न. खाली राहिला बॉल आणि त्रिफला उद्ध्वस्त होतोय तो धीरजचा आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय. स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 14 रन्स. 14. 9 धावेची आणखीन आवश्यकता आहे. मान्यश्री संजय ओघे यांचं सुद्धा आगमन आमच्या समोरून जाताना दिसले. वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. कोसमाई चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. 14 रन्स. चार बॉल. झालेले आहेत आणि
फक्त 9 धावेची आवश्यकता आहे. मी 3 वेळा सांगितले 9 धावेची आवश्यकता आहे, तर स्कोर किती झालेला आहे हे विचारलं जाते. ओ पुन्हा एकदा आपण बघितलं क्रॉस बॅटिंग शॉट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. कुठेतरी कमबॅक केलंय आणि कुठेतरी प्रेशर वाढवले. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर NCC नारंगी या टीमवर गोलंदाज अमर याने आत्तापर्यंत बघितलं तर पहिल्या 5 बॉलमध्ये 1 विकेट आणि 1च धाव दिलेली आहे. या ओव्हरमध्ये 2 रनआउटच्या रूपाने सुद्धा विकेट आलेले आहेत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने अमर. फटका चांगला आहे, पुलचा फटका आहे आणि बॉल जाईल टिप स्कोर. ओ व्हॉट अ एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. फिल्डर होता त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग करतो, मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. चेक केलं जाईल बाउंड्री आणि विस नेटवर्कच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केले जाते आणि चेक केलं जाईल स्क्रीनवर की ज्यावेळेस बॉल अडवले त्यावेळेस बॉल बाहेर आहे किंवा टच झालेला आहे का पाय, हे चेक केले जाईल. तिसरे पंच जे बिजी राहतील यावेळेला. चेक केला जाईल या ठिकाणी. चांगला फटका आणि कॅच घेतला होता, कॅच सोडला, त्यानंतर बॅलन्स गेलं होतं, बाहेर गेला लाईनचे आणि चेक करतील तिसरे पंच आपण बघतोय आहेत अजित म्हात्रे. काय डिसिजन असेल ह्या ठिकाणी. 2 रन्स सेफ आहे, फक्त 2च रन्स, 2च धावा कंप्लीट की 3 काढलेत. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 वर 3 विकेट. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर दुर्वेश. दुर्वेश बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. ह्यावेळेस ड्राईव्ह केले बॉलला मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, चांगली फिल्डिंग. अगोदर 2 विकेट गेलेले आहेत रनआउटच्या रूपाने. पुन्हा एकदा सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र ते रिस्की होतं, कुठेतरी थांबवलं या ठिकाणी. बॉल शेष आहेत 11 आणि 6 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ही मॅच सोपी आहे, मात्र मागच्या ओव्हरमध्ये कुठेतरी NCC नारंगी टीमने ती थोडीशी कठीण केली होती. असं वाटलं की 2 ओव्हरमध्ये ही मॅच संपेल, मात्र मागचं षटक जे टाकलंय अमरने अतिशय जबरदस्त षटक टाकलं होतं. राऊंड द विकेट. हो ह्या वेळेला चांगला बॉल होता, पण बघितलं बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा होता बॉलला ऑफसाईडच्या दिशेने. हा जातोय डॉट बॉल. 10 बॉल शेष, 10 मध्ये 6ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर दिसतो आपल्याला दुर्वेश. मॅजिकल बॉलिंग करावी लागेल दुर्वेशला. पुन्हा दुर्वेश राईट आर्म राऊंड द विकेटने लेफ्ट हँडर साठी. हॉन्दिया पुन्हा एकदा हवेत खेळलाय, थोडासा अकवर्ड लुक मध्ये हा फटका खेळला होता. 1 रन कंप्लीट केली जाते, दुसऱ्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. 1च रनवर समाधान मानतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 18 वर आणि आता फक्त 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चला दोन्ही टीम, आय थिंक टेंबोली टीम आपण आपले टी-शर्ट्स कलेक्ट करायचं आहे. सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही मॅच अतिशय महत्त्वाची होती दोन्ही टीमसाठी. यावेळेस बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं बॉलला, दिशा दाखवली आहे कवचच्या दिशेने. चांगली फिल्डिंग आहे. 1च रन या ठिकाणी कंप्लीट होईल. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 19 वर. 4 रन दूर सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. चला टेंबोली टीम कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. आपले टी शर्ट जे आहेत कलेक्ट करायचे आणि टॉससाठी रेडी राहायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन नित्यसाई गणेशपुरी अँड टेंबोली टीम कॅप्टन. चांगला फटका आहे, मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे तैनात. कॅचची शक्यता स्टोरन स्टाईल मध्ये चांगला कॅच घेतला जातोय आणि ही विकेट जाईल. फलंदाज हरीश इज आउट.
लॉंगची एरिया क्लिअर करू शकला नव्हता आणि लॉंगनच्या दिशेने चांगला कॅच घेतला तिथल्या फिल्डरने आणि अशा प्रकारे विकेट जाते. हा चौथा फलंदाज बाद झालेला आहे. हेमेंद्र नवीन फलंदाज जातोय बॅटिंगसाठी. जास्त धाव्यांची आवश्यकता नाहीये. 7 बॉलमध्ये फक्त 4ची आवश्यकता आणि हे षटक सुद्धा आपण जर बघितलं तर या षटकामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त 3 धावा मोजतोय दुर्वेश. एक विकेट दुर्वेशच्या नावावर सुद्धा गेलेला आहे. अंतिम 1 बॉल शेष असेल दुर्वेशच्या या ओव्हरमधला. फिल्डिंग जर आपण पाहिली विकेट किपरच्या मागे आपण बघतोय ऑन साईडला एक फाईन लेग आहे, त्यानंतर एक डीप स्कोअर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. ऑफ साईडला पाहिलं आपण एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर दिसतोय. त्यानंतर एक कव्हर्समध्ये फिल्डर दिसतोय, एक पॉइंटला फिल्डर, एक शॉट थर्डमॅन आहे आणि एक फिल्डर आपण बघितलं स्टेटिस मिड ऑफच्या दिशेने दिसतोय. अंतिम बॉल घेऊन जाईल बॉलर दुर्वेश. चांगलं षटक दुर्वेशने सुद्धा टाकलेलं आहे ओव्हर द विकेटने या वेळेला. हलक्या हाताने फक्त जंटली पुश केलं या बॉलला. कबसच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1 रन मिळते. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावपलकावर एनसीसी नारंगी टीमची 20 वर 4 आणि उर्वरित जर बघितलं 6 बॉल शेष आणि 6 मध्ये 3ची आवश्यकता. मुकेश गुज्जर त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत वेलकम. ज्यांनी ग्राउंड बनवण्यासाठी चांगली मदत केलेली आहे या कोसमाई क्रीडांगणासाठी. अंतिम षटक शेष आहे आणि 6 बॉलमध्ये 3ची आवश्यकता. असं वाटलं नव्हतं की हा सामना अंतिम षटकापर्यंत जाईल. तर जी गोलंदाजी झाली श्री सत्यनारायण कोपरे टीमची अतिशय जबरदस्त बॉलिंग झालेली आहे. सत्यनारायण कोपरे टीमची पहिल्या ओव्हरमध्ये रन्स चांगले आल्या होत्या, मात्र मागचे 2 षटक जर आपण पाहिलं तर खास करून बघितलं तर अमर आणि दुर्वेशचे जे षटक, ज्या षटकामध्ये थोडीशी कलाटणी मिळाली आणि अंतिम ओव्हरपर्यंत ही मॅच घेऊन गेले हे दोन्ही सुद्धा गोलंदाज. नियंत्रित चूक टप्प्याची गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाजी केली मागच्या 2 ओव्हरमध्ये आणि यावेळेस नक्कीच मॅजिकल जर बॉलिंग केली तर कुठेतरी मॅच आणखीन रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर येतो, कौस्तुभ येतोय श्री सत्यनारायण कोपरी टीम कडून बॉलिंग करण्यासाठी. स्ट्राइक एंडला बॅटर दिसतो आपल्याला. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह होता मात्र रनआउटची संधी आहे. हो यावेळेस कलेक्शन थोडंसं चुकलं. कलेक्शन जर चांगलं केलं असतं तर नक्कीच या ठिकाणी विकेट जाण्याची दाट शक्यता होती. जीवनदान मिळते हेमेंद्र याला. 1 धाव कंप्लीट होते आणि हेमेंद्र जाऊन पोहोचतो 2 वर आणि आता जर बघितलं तर 5 बॉल शेष. 5 मध्ये 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा बॅकफुटला गेलं, जागा बनवली खेळण्यासाठी आणि थोडीशी मिसफिल्डिंग आणि ह्या 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे एनसीसी नारंगी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन एनसीसी नारंगी टीम अँड हडलक श्री सत्यनारायण कोपरी टीम. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? मॅन ऑफ द मॅच खेळाडू